बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नसल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी जोरदार टीका केली। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। जनतेनं उबाठाला जमाल गोटा दिल्याचं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे। पुण्यामध्ये काकांसोबत युती झाल्यास अजितदादांना महायुतीमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मुंबईत काँग्रेससोबतच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याची माहिती देखील त्यांनी दिली। प्रशांत जगताप यांनी मुंबईत सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे। पुण्यामध्ये 2 एनसीपी एकत्र येणार असल्यानं जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। तर जगताप आज पत्रकार परिषदेतून पुढची भूमिका जाहीर करणार आहेत। प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। तर आमचा सर्वांचा विचार महाविकास आघाडी करण्याचा असल्याचं त्यांनी म्हटलं। ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। पुणे पालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार आहे। गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून मुलाखत दिली आहे। कल्याणी कोमकर रविवार पेठ नारायण पेठ मधून लढण्यास उत्सुक आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव दिलाय। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र फायदा होणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे। तर या प्रस्तावाच्या संदर्भात पुन्हा काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांची भेट होणार आहे। काँग्रेसनं आपला जुना खेळ सुरू केलेला असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हटलंय। मुंबईमध्ये आमची 200 जागांची तयारी असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। भोकर मुदखेड अर्धापूर या सगळ्यांचा बाप अशोक चव्हाण असल्याचं वक्तव्य श्रीजया चव्हाण यांनी केलं। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालाय। अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्जांची उचल केली। अमरावतीमध्ये 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड होणार असून उमेदवारी अर्ज दाखल आणि भरण्यास सुरुवात झाली आहे। वाशिमच्या रिसोड नगर परिषदेवर भाजपनं सत्ता स्थापन केली असून नगराध्यक्षपदी भगवान क्षीरसागर आणि 9 नगरसेवक निवडून येत भाजप सर्वात मोठा पक्ष बनलाय। त्यामुळे रिसोड शहरातून भाजप नगराध्यक्ष आणि सदस्यांची डीजेच्या निनादात मोठी विजयी रॅली काढण्यात आली। यवतमाळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवत 2 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी केले। त्यानंतर भव्य विजयी रॅली काढत 75 वर्षीय सुभाष राय यांनी ताशावर धरलेला ठेका लक्षवेधी ठरला। विक्रमगड नगरपंचायत तर्फे गटारीवरील आणि रस्त्यावरील भाजी आणि मासे विक्रेते हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। सदर मोहिमेला स्थानिक भाजी विक्रेते आणि मासे विक्रेत्यांनी तीव्र विरोध करून नगरपंचायत कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी वाद घातला। छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा भागात माथेफिरूचा हेदौस पाहायला मिळाला। घरासमोर उभी असलेली 4 चाकी वाहनं फोडली। 4 चाकी वाहन फोडताना अज्ञात माथेफिरू सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। केडीएमसीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे। दरम्यान लवकरच युतीमधला तिढा सुटेल असं देखील राजेश मोरे म्हटलंय। अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्ज घेतलेत। 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड होणार आहे। शहरात 60 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था अमरावती महानगरपालिकेनं केली आहे। युपीतल्या बुलंदशहरच्या स्याना कोतवाली परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एडीएल स्कूलच्या बाहेर एका व्यक्तीचा अचानक कार्डियाक अरेस्टनं मृत्यू झाला। तारिक मेवाती असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेला होता। सकाळी शाळा भरण्याच्या वेळी ही धक्कादायक घटना घडली। ही संपूर्ण घटना शाळेबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते।
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला त्यानंतर आता प्रभाग क्रमांक 20 मधील अपक्ष उमेदवार ॲक्शन मोडवर आलेत। नगरसेवक राज चौधरी यांनी प्रभागातील पाणी प्रश्नासह स्वच्छतेबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिलंय। दरम्यान तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन आणि त्यांचे बंधू अशोकभाई यांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी वैद्यनाथाची महाआरती देखील केली। तब्बल 20 मिनिटं वैद्यनाथ चरणी त्या लीन झाल्याचं पाहायला मिळालं। जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहारा दूरक्षेत्र पोलीस चौकीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। पोलीस चौकीची इमारत पडक्या अवस्थेत असल्यानं धोकादायक ठरते। गेल्या अनेक वर्षांपासून ही पोलीस चौकी बंद असल्यानं परिसरात अवैध व्यवसाय बळवण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे तात्काळ पोलीस चौकीची दुरुस्ती करून पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी केली जाते। जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत विजय प्राप्त केला। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील बेर्डी परिसरातील आदिवासी समाजाच्या शेतजमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाविरोधात कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। या प्रकल्पामुळे अनेक आदिवासी कुटुंब बेघर होणार असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला होता। रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये पर आणि पॉलीफ्लोरोअल्कीन सबस्टन्स या अत्यंत घातक केमिकलच्या उत्पादनावरून मोठा वाद निर्माण झालाय। मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या या केमिकलच्या उत्पादनाला सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी विरोध केला। यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोकणाला घातक ठरणारा कोणताही उद्योग सुरू होऊ दिला जाणार नाही असं म्हटलंय। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। पक्षाकडून 35 ते 40 उमेदवार लढतील अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे। भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीतून मशाल पेटवा असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जल्लाद असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। तर जल्लाद कोणालाही फाशीची शिक्षा द्यायचं करतात असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। ऐन निवडणुकांच्या काळात काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय। काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीनामा दिलाय। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं ते म्हटलंय। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलाय। आजपासून उमेदवारी अर्ज खरं तर कालपासूनच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय। एकूण 17 वॉर्डांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी प्रशासनानं 6 ठिकाणी निवडणूक कार्यालय स्थापन केली आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय। आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। त्यामुळे ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय। आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार असून राज्यात नव्या युतीचा उदय होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या उपस्थितीमध्ये युतीची घोषणा केली जाणार आहे। या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती, मात्र जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे। आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवतीर्थ स्मृती स्थळावरून सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, गुड मॉर्निंग। खरं तर गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ज्याची वाट शिवसैनिक किंवा मनसैनिक पाहत होते तो आजचा हा दिवस, आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। काय सध्या वातावरण आहे, काय अपडेट? सुप्रभात प्राजक्ता। आजचा सूर्य काहीतरी शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी वेगळा असेल, कारण कित्येक वर्षांपासून दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून सातत्यानं हे
अंतर्गत चर्चा असायची की दोन भाऊ एकत्र यायला हवेत, दोन भाऊ जर एकत्र आले तर मराठी माणसाचा फायदा होईल, मराठी माणूस पुन्हा एकदा एकत्र येईल, एकजूट होईल. आणि तीच नांदी होती गेल्या काही दिवसांपूर्वीपासूनची की दोन्ही बंधू एकत्र येतात. आणि आज दोन्ही बंधू खरं तर एकत्र येतील ते दुपारी 12 वाजताचा मुहूर्त ठरला. सी बँक्वेटो हॉल आहे, तिकडचा हॉल आहे ब्ल्यू सी नावाचा, तिकडे असेलच पत्रकार परिषद. पण तत्पूर्वी हे दोन्ही बंधू एकत्र येतील ते इथे येतील, म्हणजे या स्मृतीस्थळावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मृतीस्थळ. आणि इथेच दोन बंधू सगळ्यात आधी एकत्र येतील, बाळासाहेबांना नतमस्तक होतील आणि त्यानंतर युतीची घोषणा करण्यासाठी ते जातील थेट वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये. तिथे जाऊन ही युतीची घोषणा केली जाणार आहे आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील उपस्थित असतील. त्याचबरोबर दोघांचे दोन नेते देखील प्रमुख असणार आहेत, ज्याच्यामध्ये एकतर अनिल परब आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बाळा नांदगावकर, हे दोन नेते तिथे त्यांच्यासोबत असतील. आणि एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेतली जाईल आणि युतीची घोषणा केली जाईल. ज्या क्षणाची सगळेच मनसैनिक आणि शिवसैनिक वाट पाहत होते तो क्षण 12 वाजता आज बरोबर वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये असं. बरं सुमित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.